नेहमीपेक्षा हे वरण थोडंसं वेगळं आहे आणि अतिशय चविष्ट झालेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये एक मी भाजी वापरलेली आहे, त्यामुळे हे वरण खूप छान झालेलं आहे। सुगंध तर फारच छान येतो याचा। नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। तर इथे बघा व्हिडिओची सुरुवात झालेलीच आहे। इथे मी भोपळा आहे, 100 ग्रॅम भोपळा छान स्वच्छ धुवून घेतला आणि चांगला चिरून घेतलेला आहे, तो बाजूला करून घेतला। आता वरण मी तुरीच्या डाळीचं करते। इथे मी तूर डाळ बघा स्वच्छ धुवून घेते, इथे गरजेपुरते घेतलेली आहे। प्रमाण जर म्हणाल तर 1 वाटी आहे आणि वजनी प्रमाणात 100 ग्रॅम असं 100 ते 150 ग्रॅम ही तूर डाळ आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता एक कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला फक्त शिजवून घ्यायचे। खूप साधं सोपं वरण आहे, पण चवीला अप्रतिम लागतं। आता ही सगळी डाळ कुकरच्या भांड्यात घालून घ्यायचे आणि भोपळा घालायचा आहे, गरजेपुरतं पाणी घालायचं, याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि झाकण लावून घ्यायचं आणि छान 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। डाळ शिजून झालेली आहे, तर इथे बघा मी फोडणी करायला घेते। एकदम साधी सोपी फोडणी करायची आहे। इथे मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं, अगदी थोडंसं, जसं आपण फोडणीला घालतो तेवढंच। मोहरी घातली आहे, जिरं घालते आता, त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 मिरची घालायची मधून चिरून, अर्धीच घातलेली आहे बघा। तिखट खूप बनवायचं नाही, साधं सोपंच हे वरण करायचं। आणि हे बघा लसूण घातलं चिरलेला, 2-3 घेतल्यात पाकळ्या आणि कढीपत्ता घातलेला आहे। फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायची, सगळी फोडणी छान वरणाला बसली पाहिजे। हे चांगलं परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा कांदा घालते, कांदासुद्धा चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्हीसुद्धा हे वरण बघा एकदा करून। जे याच्यामध्ये भाजी आपण वापरली भोपळ्याची, त्याने खूप छान अशी चव येते। कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतलेला होता आणि अर्धाच टोमॅटो इथे वापरलेला आहे। टोमॅटोसुद्धा हलका परतून घेतलेला आहे। टोमॅटो पटकन नरम व्हावा त्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण डाळीमध्ये आपण चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये, आणखी छान चव येते, फोडणीसुद्धा छान लागते, म्हणजेच डाळीला ती फोडणी चांगली लागते। आता चांगलं सगळं परतवल्यानंतर याच्यामध्ये शिजवलेली जी डाळ आहे पूर्ण ती घालून घ्यायची आणि चांगलं आपल्याला 5 ते 7 मिनिटं ही डाळ उकळ काढायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर डाळीला बघा मोठ्या गॅसवर चांगली उकळ आल्यानंतर याच्यामध्ये ना किसलेलं ओलं खोबरं घालायचं, त्याने डाळ आणखी छान आणि चविष्ट लागते। आता इथे किसलेलं खोबरं घालते, अगदी थोडंसं घालते, खूप जास्त नाही, एक छोटा तुकडा मी किसून घेतलेला आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची। मस्त असं हे वरण तयार आहे। फक्त नंतर मी 2 ते 3 मिनिटं आणखी उकळून घेतलेलं, म्हणजेच उकळ काढलेल्या डाळीला, आणि मस्त घट्टसर असं वरण इथे तयार झालेलं आहे। कोणत्याच भाजीची पण गरज पडणार नाही। हे भोपळ्याच्या भाजीतलं वरण एकदा नक्की करून बघा, खूप छान होतं। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे असे साधे सोपे स्वयंपाकाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद।